वारंवार वादात सापडूनही मंत्री म्हणून माणिकराव कोकाटेंना दोनदा संधी मिळाली, मात्र आता खुर्चीच माणिकरावांना कंटाळली की काय असा प्रश्न निर्माण झालाय। कारण 30 वर्षांपूर्वी सदनिका प्रकरणी कोर्टानं माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी केलं। त्यामुळे एकीकडे अटकेची टांगती तलवार तर दुसरीकडे मंत्रिपदासह आमदारकी रद्द होण्याची भीती, अशा दुहेरी संकटात माणिकराव कोकाटे सापडलेत। पाहुयात या संदर्भातला राजकीय शोलेचा हा पहिला रिपोर्ट। कोकाटे, ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे। नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही, कारण मंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यापासून आदरणीय महोदयांची प्रकरणच तेवढी गाजली आहे। शेतकऱ्यांबाबतची बेताल वक्तव्य आणि सभागृहातील रमी प्रकरणामुळे फडणवीस आणि अजितदादांनी कृषी मंत्रिपदाची खुर्ची काढून घेतली आणि कोकाटेंच्या पदरात क्रीडा खातं टाकलं। पण आता क्रीडा मंत्री पदाची ही खुर्ची सोडून कोकाटेंना तुरुंगाची हवा खायला जावं लागू शकतं, कारण नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढलंय। प्रकरण 30 वर्षापूर्वीचं, म्हणजेच 1995चं। राज्यात युतीचं सरकार होतं। नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर या प्राईम लोकेशनवर एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं। मुख्यमंत्री गृहनिर्माण योजनेअंतर्गत 10% फ्लॅट हे सरकारसाठी राखीव ठेवले जातात। हे फ्लॅट गरजू किंवा विशिष्ट प्रवर्गातील लोकांना कमी दरामध्ये दिले जातात। याच योजनेचा कोकाटे बंधूंनी गैरफायदा घेतला। माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे या दोघांनी खोटी कागदपत्र सादर करून 4 फ्लॅट आपल्या पदरात पाडून घेतली। या गैरकारभाराविरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी आवाज उठवला। पुढे त्यांच्या कन्येने हा कायदेशीर लढा कायम ठेवला आणि अखेर न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो। तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे मंगळवारी नॉट रिचेबल होते। त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील दांडी मारली। बुधवारी न्यायालयाकडून अटक वॉरंट निघण्याआधीच ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते। आता माणिकराव कोकाटेंसमोर एकच पर्याय होता, उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे पुत्र अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला। यावेळी शुक्रवारी तातडीची सुनावणी घेण्याचं मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले असून न्यायमूर्ती RN लड्डा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडेल। माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे माणिकराव कोकाटेंबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही लक्ष असणार आहे, कारण न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा फैसला करणार आहे। दरम्यान माणिकराव कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। जो न्याय आणि नियम राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या वेळी लावला होता तोच माणिकराव कोकाटेंनाही हवा असा सूर विरोधकांनी आळवलाय। कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे। त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल। पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे, आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे, पण खऱ्या अर्थाने हे कुठेही तिथं संविधान समजून घेणारं आणि पाळणारं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला शिक्षा होते, त्याला वैधानिक पदावर 1 सेकंद सुद्धा राहता येत नाही। हाच कायदा राहुल गांधींना लावला होता, हाच कायदा जे सुनील केदार आहेत विदर्भातले त्यांना लावला होता। 24 तासात त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। तसं माणिकराव कोकाटेंचं सदस्यत्व ताबडतोब रद्द केलं पाहिजे, मंत्रिपदाचा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे।
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीवर काय काय कारवाई होते हे तज्ज्ञांकडूनच आम्ही जाणून घेतलं. 6 वर्ष म्हणजे 2 वर्षाचं जे कन्व्हिक्शन आणि त्यानंतर 6 इयर्स डिस्क्वालिफिकेशन अशा तरतुदी आहेत. पण त्यामध्ये आपल्याला जजमेंट कसं येतं कोर्टाचं, कुठलं सेक्शन कोर्टकडून येतं ते सगळं बघायला लागेल. आणि पण सध्याच्या तरतुदी आहे मात्र 6 वर्ष डिस्क्वालिफिकेशन आहे म्हणजे पुढचे 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असं काय प्रकरण दिसते याच्यामध्ये लिगली. पण सध्या हायकोर्टाने काही याला सुनावणी घेतलेली नाही. त्यामुळे स्टे सुद्धा मिळण्याचे संबंध येत नाही असं एक लिगल कायदेशीर चित्र आपल्या समोर आहे. दरम्यान नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवल्यानंतर सरकारनंच त्यांना पळवलं असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. मंत्रीच गायब झाला असेल तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य काय. हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे. कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. माणिकराव कोकाटे या प्रकरणातून सही सलामत सुटतील याबाबत अजितदादांची राष्ट्रवादी अजूनही प्रचंड आशावादी आहे. आमचा न्याय व्यवस्थेवरती पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही हायकोर्टामध्ये या बाबतीत अपील करणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आम्हाला ह्याच्यामधनं क्लीन चिट भेटेल आणि पूर्णपणे आमच्या बाजूने निकाल लागेल. हा विश्वास आमच्या जवळ असलेल्या पुराव्यामुळे आम्हाला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मला पूर्णपणे विश्वास आहे की कोकाटे साहेब याच्यातून निर्दोषपणे बाहेर पडतील. माणिकराव कोकाटेंवर कारवाई करताना कुणीही दबाव आणू नये म्हणून या प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली राठोड राज्यपालांची भेट घेणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी ULC कडे तक्रार केलेली होती 96 साली त्या अनुषंगाने हा खटला चालला. दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झालं. अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी दिली. कृषी मंत्रिपदासारखी महत्त्वाची जबाबदारी कोकाटेंवर सोपवण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातच गरळ ओकली. कोकाटे कृषी मंत्री आहेत की शेतकरी वैरी असा सवाल विरोधकांकडनं विचारण्यास सुरुवात झाली. हे प्रकरण शांत होत नाही तोच कोकाटे यांचा सभागृहातील ऑनलाईन रमी खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. कोकाटे यांना कृषी मंत्रीपद सोडावं लागलं आणि त्यांच्याकडे राज्याचं क्रीडा मंत्रीपद सोपवण्यात आलं. दैव देतं आणि कर्म नेतं अशी फार जुनी म्हण आहे. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत ती तंतोतंत लागू पडते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. 30 वर्षांपूर्वी खोटी कागदपत्र सादर करून गरजूंच्या हक्काचे 4 फ्लॅट लाटले. मात्र त्याच 4 फ्लॅटमुळे तुरुंगाच्या 4 भिंती आड जाण्याची वेळ आता कोकाटेंवर ओढवली आहे. तसंच त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही घरघर लागण्याची शक्यता आहे. मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.